हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझं एका नवीन मिनी शॉर्टमध्ये. तर आजचा दिवस आहे स्पेशल, कारण की आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि प्रफुल्लचा बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी एकाच दिवशी आहे आमची, 18 एप्रिलला. आणि हा व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट करत आहे, कारण की थोडेसे व्हिडिओज प्रफुल्लच्या मोबाईलमध्ये होते, थोडे माझ्या मोबाईलमध्ये, थोडा लेट झाला. सो अशा प्रकारे रात्री 12 वाजता आम्ही आमच्या मित्रपरिवाराने हा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. आज्ञानी केक आणला होता, मी केक घेतला होता प्रफुल्लसाठी, आणि प्रफुल्लने माझ्यासाठी एक केक आणला होता. असे 3 केक आम्ही रात्री कापले, छान सेलिब्रेट केलं. त्यानंतर भुर्जीपाव खाल्ली, आणि दुसऱ्या दिवशी फुल फॅमिली, एक दिवस मित्रमैत्रिणींसाठी आणि एक दिवस फक्त परिवारासाठी. तर दुसऱ्या दिवशी 18 तारखेला आम्ही दिल्ली जायका कुर्ल्याला एक हॉटेल आहे, तिथे आम्ही जेवायला गेलो होतो, पूर्ण माळवे कुटुंब आणि माझे पप्पा. आणि आम्ही एक असं रूम टाईप बुक केलं होतं, आणि तिथे छान होतं सगळी अरेंजमेंट. आणि पहिल्यांदा असं ह्या हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो ह्या सिटिंगला. तर आम्ही पूर्ण परिवार छान मस्ती मजाक आणि एन्जॉय करत बर्थडे सेलिब्रेट केला. मल्हारची तर खूप मजा झाली होती. त्यानंतर प्रफुल्लला अनघाकडून एक केक मी बनवून घेतला होता, त्याचा फेवरेटवाला, जे त्याला आवडतं त्याचा. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी त्याचा हॉटेलमध्ये देखील पुन्हा एकदा केक कापला. मम्मीने देखील एक केक आणला होता. सो पुन्हा एकदा बर्थडे सेलिब्रेट केलं, गाणी वगैरे लावून हॉटेलमध्ये. त्यानंतर उरलेला केक आम्ही स्टाफमध्ये वाटला, आणि आम्ही छान असं एन्जॉय केलं, आणि सर्व परिवाराला वगैरे केक भरवला. आणि त्यानंतर बारी होती जेवणाची, आणि जेवण तर अप्रतिम सुंदर होतं. नॉनव्हेज सगळं मागवलं होतं, आणि खूप छान होते टेस्टला, आणि सगळं व्हरायटीज, क्वांटिटी खूप मस्त होती. आणि अशा प्रकारे आम्ही आमची ॲनिव्हर्सरी आणि बर्थडे सेलिब्रेट केलं. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ? नक्की सांगा आमचं सेलिब्रेशन, आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.